गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, जसं की काल आपण खूप महत्त्वपूर्ण पॉईंटवरती डिस्कशन केलं होतं, दॅट इज हॉफमन कार्बिलामाइन रिॲक्शन. कार्बिलामाइन म्हणजे आयसोसायनाइडचं प्रिपरेशन काल आपण पाहिलं होतं. ज्या सायंटिस्टने सांगितलं होतं त्याचं नाव होतं हॉफमन, म्हणून त्याला नाव देतो आपण हॉफमन कार्बिलामाइन रिॲक्शन. आणि त्यावेळेस आपण बघितलं की प्रायमरी अमाइन एखाद्या मिक्सचरमधून की प्रायमरी अमाइन कसा सेपरेट करायचा किंवा कसा आयडेंटिफाईड करायचा, तर ते खूप सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी रिॲक्शन मधला प्रायमरी अमाइन, तो ॲलिफॅटिक असू द्या नाही तर अरोमॅटिक अमाइन असू द्या, ते ओळखू शकता. याच्यासाठीची कालची टेस्ट होती जी की आपण बघितली. विद्यार्थी मित्रांनो, आजही तशाच प्रकारची एक सेपरेशन टेस्ट आपण पाहणार आहोत आणि ती सेपरेशन टेस्ट पण खूप महत्त्वपूर्ण आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती रिॲक्शन बघू विद्यार्थी मित्रांनो आपण आज. आता सर्वांनी काळजीपूर्वक पाहायची ही रिॲक्शन, दॅट इज अ हिन्सबर्ग टेस्ट. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत हिन्सबर्ग टेस्ट. सगळ्यात पहिला आपण हा पॉईंट क्लिअर करू की ही हिन्सबर्ग टेस्ट आपल्याला बघायची का. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी हिन्सबर्ग टेस्ट आहे, या हिन्सबर्ग टेस्टच्या सहाय्याने तुम्ही प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइनला एकमेकापासून सेपरेट करू शकता. मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन कॅन बी सेपरेटेड बाय विच ऑफ द फॉलोइंग मेथड. खालीलपैकी कोणत्या मेथडने तुम्ही प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन सेपरेट करू शकता. जर तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन जर सेपरेट करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याकडे रिॲक्शन आहे हिन्सबर्ग टेस्ट. या रिॲक्शनच्या सहाय्याने तुम्ही सेपरेट करू शकता. पण हे झालं आता आपलं समजा थेरॉटिकली की कशा प्रकारे होती ही रिॲक्शन. मग आता आपण ते बघू की या प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइनला एकमेकापासून सेपरेट करायचं असेल तर हिन्सबर्ग टेस्ट. पण नेमकं कसं, रिॲक्शन कशी बघायची, कसं ओळखायचं ते आपण बघू. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये नेमकं होतं काय, याच्यामध्ये 3 प्रकारचे अमाइन आहेत. हा एक प्रायमरी अमाइन आहे, दुसरा सेकंडरी अमाइन आहे, तिसरा टर्शरी अमाइन आहे. जसं आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की प्रायमरी अमाइनची रिॲक्शन क्लोरोफॉर्म बरोबर केली, पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर केली. इथं काय करायचं आहे, हा तुमचा जो प्रायमरी अमाइन आहे RnH2, थोडं सिस्टमॅटिक लिहिलं याला विद्यार्थी मित्रांनो. RnH2 म्हणजे प्रायमरी अमाइन, इट इज अ प्रायमरी अमाइन. आता याची रिॲक्शन कोणाबरोबर करायची विद्यार्थी मित्रांनो, तर याची रिॲक्शन तुम्हाला बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड बरोबर करायचे. आणि ते असं लिहितो मी, हा बेन्झीन सल्फोनिल, हा क्लोराईड, बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड, बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पॉईंट बघा. हा प्रायमरी अमाइन आहे, त्याची रिॲक्शन बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड बरोबर जर केली तर नेमकं होतं काय. याला मी थोडंसं असाही लिहितो, म्हणजे परीक्षेला असं दिलं जातं RnH2. थोडे हे अरेंजमेंट मांडली स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये. RnH2 हा C6H5, हा SOO म्हणजे SO2 आणि हा Cl, असं परीक्षेमध्ये दिलं जातं. आणि तेही आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हाही बेन्झीन सल्फोनिल क्लोराईडच आहे. हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला आणि हा त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला समजण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, काय होतं या रिॲक्शनमध्ये, हा H आणि हा Cl बाहेर पडतो. इट फॉर्म्स RnH, हा S डबल बॉन्ड O आणि हा बेन्झीन. मग तयार झालेला हा जो तुमचा प्रोडक्ट आहे त्याचं नाव काय, बेन्झीन सल्फोना अमाइड किंवा बेन्झीन सल्फोनिल अमाइड असंही म्हटलं जातं, बेन्झीन सल्फोनिल अमाइड. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो तुमचा तयार झाला कंपाऊंड आहे, याच्यामध्ये हा हायड्रोजन ॲटम आहे, इट इज द स्ट्रॉंगली ॲसिडिक. हा स्ट्रॉंगली कसा आहे, ॲसिडिक आहे. जेव्हा याची रिॲक्शन आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर करतो, देन इट फॉर्म क्लिअर सोल्युशन. ते क्लिअर सोल्युशन तयार करतं, कारण हा ॲसिडिक आहे आणि हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड बेस आहे. ॲसिड प्लस बेस इट बीज साल्ट. साल्ट म्हटल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा कलर नसतो, क्लिअर सोल्युशन तयार होतं. पण याचं पुन्हा ॲसिडिफिकेशन केलं जर आपण, याच्या या क्लिअर सोल्युशनमध्ये पुन्हा जर ॲसिड टाकला, देन इट फॉर्म, ते काय तयार करतं, हे ओरिजिनल PPT, रिजनरेटेड PPT म्हणजे इनसोल्युबल कंपाऊंड तयार करतं, इनसोल्युबल कंपाऊंड. आता विद्यार्थी मित्रांनो पहा एकदा, हा प्रायमरी अमाइन आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा प्रायमरी अमाइन आहे बरोबर. हा प्रायमरी अमाइन आहे. या प्रायमरी अमाइनची रिॲक्शन बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड बरोबर केली. आता प्रायमरी अमाइन बरोबर रिॲक्शन केल्यानंतर काय होतं पहा, हा प्रायमरी अमाइन बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड, हा तुमचा बेन्झीन सल्फोनामाइड तयार झाला. त्याची रिॲक्शन कोणाबरोबर केली, पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर. काय तयार झालं, क्लिअर सोल्युशन. हे फक्त प्रायमरी अमाइनमध्ये होतं. आणि या क्लिअर सोल्युशनमध्ये जेव्हा आपण H+ टाकतो तेव्हा तो रिजनरेट करतो PPTला आणि तो काय तयार करतो, इनसोल्युबल कंपाऊंड. म्हणजे किती स्टेपमध्ये रिॲक्शन झाली, 1 आणि 2 स्टेपमध्ये. आता हे प्रायमरी अमाइनच्या बाबतीमध्ये झालं. सेकंडरी अमाइनमध्ये बघू विद्यार्थी मित्रांनो, RnR
हा H प्लस R2NH याला कसं लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण R2NH सेकंडरी अमाइन प्लस ClSOO पुन्हा ही बेन्झीनची रिंग, ठीक आहे, पुन्हा याची रिॲक्शन करायची, हा पुन्हा H आणि Cl बाहेर RNR, त्याच्यानंतर हा S डबल बॉन्ड O त्याच्यानंतर ही बेन्झीनची रिंग, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता इथं जर तुम्ही एक गोष्ट जर पाहिली तर या ठिकाणी जसा स्ट्रॉंगली ॲसिडिक कंपाऊंड होता इथं हायड्रोजन ॲटम शिल्लक होता, तसं या ठिकाणी हायड्रोजन ॲटम शिल्लक नाहीये, इथं R ग्रुप आहे. मग आता या ठिकाणी जर पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲड केला, इफ वी ॲड द पोटॅशियम हायड्रॉक्साईड देन इट डज नॉट प्रोड्यूस क्लिअर सोल्युशन, ते काही क्लिअर सोल्युशन तयार करत नाही. जसं याने केलं होतं तसं हा करत नाही का, कारण इथं हायड्रोजन ॲटम नाही आहे, इथं अल्किल ग्रुप आहे. इट डज नॉट फॉर्म ए क्लिअर सोल्युशन, इट फॉर्म इनसोल्युबल पीपीटी, तो डायरेक्टली इनसोल्युबल पीपीटीच तयार करतो. म्हणजे एका स्टेपमध्ये रिॲक्शन होते. इथं दोन स्टेप, पहिले क्लिअर सोल्युशन झालं आणि नंतर इनसोल्युबल. जेव्हा आपण त्याचं ॲसिडिफिकेशन केलं इथं डायरेक्टली KOH बरोबर रिॲक्शन केली तर डायरेक्टच इनसोल्युबल पीपीटी तयार करतो, क्लिअर सोल्युशन तयार होत नाही. हे कशाच्या बाबतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, सेकंडरी अमाइनच्या बाबतीमध्ये. आता प्रश्न तिसरा की जर समजा का टर्शरी अमाइनची रिॲक्शन जर बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड बरोबर केली तर काय होऊ शकतं, तर विद्यार्थी मित्रांनो तिथे एक उत्तर राहणार की इथं काहीही होणार नाही, नो रिॲक्शन, इथं काहीच रिॲक्शन होणार नाही. का, कारण इथं कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन ॲटम शिल्लक नाही. मग आता मी इथं लिहितो शॉर्ट फॉर्ममध्ये, प्रायमरी अमाइन प्लस बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड, बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड असं जर लिहिलं तर आपण काय म्हणणार, क्लिअर सोल्युशन अँड पीपीटी, ठीक आहे. दुसरं सेकंडरी अमाइन प्लस बेन्झीन सल्फोनिल, डायरेक्ट बेन्झीन सल्फोनिल, इथं काय होणार, डायरेक्ट इनसोल्युबल पीपीटी, की क्लिअर सोल्युशन तयार होत नाही, इनसोल्युबल पीपीटी. टर्शरी अमाइन प्लस बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड, नो रिॲक्शन. मग प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अमाइनला जर एकमेकापासून सेपरेट करायचं असेल तर आपण कशा प्रकारे सेपरेट करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण अशा प्रकारे सेपरेट करू शकतो. काय डिफरन्स आहे तिघामध्ये, तर प्रायमरी अमाइनची रिॲक्शन जर बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड बरोबर केली तर ते तयार करतं क्लिअर सोल्युशन, आणि त्याचं ॲसिडिफिकेशन केलं तर ते काय तयार करतं, इनसोल्युबल कंपाऊंड. सेकंडरी अमाइनमध्ये जर आपण पाहिलं तर सेकंडरी अमाइनची रिॲक्शन जेव्हा आपण बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड बरोबर करतो तेव्हा त्या ठिकाणी क्लिअर सोल्युशन तयार होत नाही, डायरेक्टली इनसोल्युबल सॉलिड सबस्टन्स तयार होतो, म्हणजे क्लिअर सोल्युशन या ठिकाणी तयार होत नाही. टर्शरी अमाइनमध्ये कुठल्याही प्रकारची रिॲक्शन होत नाही. का, कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन ॲटम शिल्लक नाही आहे. प्रायमरी अमाइनमध्ये हा हायड्रोजन ॲटम शिल्लक आहे म्हणून हा क्लिअर सोल्युशन तयार करतो, सेकंडरी अमाइनमध्ये तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आता याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन कॅन बी सेपरेटेड बाय. मग ऑप्शनमध्ये वेगवेगळे ऑप्शन येतात, तर आपल्याला हिन्सबर्ग जर आलं तर ते सांगता आलं पाहिजे. हिन्सबर्ग टेस्ट इज यूज्ड टू सेपरेट प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. हिन्सबर्ग टेस्टच्या सहाय्याने तुम्ही प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन तुम्ही सेपरेट करू शकता. आता ही याच्यातली लास्ट रिॲक्शन होती विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्यानंतर याच्यामध्ये लास्ट पॉईंट आहे, दॅट इज द युजेस ऑफ अमाइन. अमाइनचे कुठल्या कुठल्या प्रकारचे युजेस आहेत, तर अमाइनचा यूज कशासाठी करू शकतो, मस्टर्ड ऑइल रिॲक्शनसाठी करू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, अल्कोहोल फॉर्मेशन करू शकता, अल्डिहाइडच्या फॉर्मेशनमध्ये करू शकता, सायनाइडच्या रिॲक्शनमध्ये करू शकता, आयसोसायनाइडच्या प्रिपरेशनमध्ये करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे अमाइनचे युजेस आहेत. सो दिस इज अबाउट ए अमाइन्स. हे सगळं कशाविषयी झालं मग विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी अमाइनचे मी तुम्हाला युजेस सांगितले. अमाइनचा पार्ट इथपर्यंत होता. मग त्याच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रिपरेशन मेथड आहेत, त्याच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, आपण कुठल्या कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज आणि त्या पाहिल्या ते एकदा काळजीपूर्वक बघा विद्यार्थी मित्रांनो. आता तुमचा जो पहिला चॅप्टर आहे हॅलो अल्केन हॅलो अरिन्स, त्याच्यानंतर अल्कोहोल फिनॉल इथर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड आणि कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन, या चॅप्टरवरती ओव्हरऑल आपली एक ग्रँड टेस्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, टोटल 4 चॅप्टरवरती. म्हणून प्रिपरेशन करायचं. ती चॅप्टरची टेस्ट कधी असेल मी अचानक सांगेल. दिस इज सरप्राईज टेस्ट. तुम्हाला सर्वांना अभ्यास करायचा आहे, पहिल्यापासून अभ्यास करत चला. ती परीक्षा कधीही घेऊ शकतो मी ती परीक्षा घेण्याच्या 5 दिवस आधी सांगणार की परीक्षा आहे म्हणून, ठीक आहे. आता तयारी करायची सर्वांनी, प्रिपरेशन करायचं आणि अभ्यास करायचा. या पॉईंटवरती थांबतो विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू. तर याच्यामध्ये जो
याच्यामध्ये जो अमाईनचा पॉईंट आहे तो अमाईन 3 फॅक्टर आहेत ह्याच्यामध्ये, अमाईन, डायझोनियम साल्ट आणि सायनाइड आयसोसायनाइड. त्याच्यापैकी अमाईनचा पार्ट याच्यातला संपला. आता याच्यामध्ये दुसरा पार्ट आहे कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन मध्ये. हा पहिला पार्ट झाला अमाईन. आता दुसरा आपल्याला स्टार्ट करायचा आहे याच्यामध्ये, तो म्हणजे डायझोनियम साल्ट. तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करू. इथं थांबू विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.